मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होणार। सगळे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदीबाबत अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री शंभूराजे मांडणार। विनायक राऊतांना राज्यसभेवर घेण्यात यावं यासाठी एकमुखाने महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठराव। मी जेवढं पराभवाने खचलो नाही त्यांच्या अनेक पटीने कार्यकर्ते नाराज झाले। विनायक राऊतांची प्रतिक्रिया। 288 जागांवर काँग्रेसची संघटनात्मक तयारी, मात्र अलायन्समध्ये राहणार नाही असा अर्थ नाही। नाना पटोलेंचा युटर्न। केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच मुरलीधर मोहोळ यांची अमित शहांसोबत बैठक। पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल आणि गेल्या महिन्याभरापासून पार्किंग बेवर असलेल्या अपघातग्रस्त विमानाचा मांडला प्रश्न। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकरांना न्याय मिळवण्यासाठी युवा सेनेकडून बॅनरबाजी। #जस्टिस फॉर अमोल कीर्तीकर या आशयाचा उल्लेख। अनेकांना महाराष्ट्रात सत्तांतर होईल असं स्वप्न पडतंय, मात्र मतांची सूज लवकरच उतरेल। मंत्री उदय सामंत यांचा विरोधकांवर निशाणा। अनेक विरोधी पक्ष एकत्र आल्यानं काही ठिकाणी नुकसान झालं। लोकसभा निवडणूक निकालावर खासदार प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। कांद्याचे दर वाणिज्य मंत्रालय ठरवणार असल्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा नाही। केंद्र सरकारने कायमस्वरूपी निर्यात बंदी उठवून कांद्याला योग्य भाव द्यावा। दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरेंची मागणी। मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वेंचा अनोखा उपक्रम। मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना आमदार 2,500 ज्येष्ठ नागरिकांना घडवणार काशी विश्वनाथ यात्रा। काशी विश्वनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी। अमरावती शहर आणि भातुकलीच्या अनेक गावात अनियमित पाणी पुरवठा। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात जाऊन आमदार रवी राणा आक्रमक। पाणी पुरवठा न झाल्यास माझ्या भाषेत बैठक घेईन, राणांचा अधिकाऱ्यांना इशारा। उद्या महाराष्ट्र सीईटीचा निकाल जाहीर होणार। अभियांत्रिकी फार्मसी प्रवेशाच्या सीईटीचा उद्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून निकाल पाहता येणार। साताऱ्याच्या आंबवडे सम्मत वाघोली या गावातील जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम। विद्यार्थ्यांना शाळेबद्दल गोडी वाटावी म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन। मुख्याध्यापक छाया चव्हाण आणि वर्षा सलगरे, सत्वशीला गायकवाड, ज्योत्स्ना फडतरे यांची अभिनव संकल्पना। यमो आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याप्रकरणी इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद करण्याच्या एफडीआयच्या सूचना। बोट कुठल्या कंपनीतनं सापडलं ते अद्याप समजलं नाही, मात्र मॅन्युफॅक्चरिंग बंद करण्याच्या कंपनीला सूचना। अमरावतीच्या राजापेठ परिसरातील झोपडपट्टीवर महापालिकेची कारवाई, मात्र जागा हडपण्यासाठी शहरातील भूमाफिया आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही कारवाई केली। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचा आरोप। अहमदनगरच्या श्रीगोंदा येथे युवक काँग्रेसने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। नीट परीक्षेच्या गैरव्यवहारासंदर्भात व्यक्त केला निषेध। कर्नाटक सरकारने वाढवला पेट्रोल आणि डिझेलवरचा विक्री कर। कर्नाटकमध्ये पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3 रुपये 20 पैशांनी महागलं। उत्तराखंडमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो अलकनंदा नदीत कोसळला। अपघातात 12 जणांचा मृत्यू। बद्रीनाथ महामार्गावरची घटना। G7 परिषदेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान मोदींची भेट। यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबत काढला सेल्फी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।